morning student and to welcome to all of you. In today's lecture we have discussing the another colligative property, that is a freezing point, depression of freezing point. These are the third colligative property. We know that there are four colligative property. First one it is called as a vapor pressure of chlorine. Second is that elevation of boiling point. Third one is that depression is freezing point, and fourth one it is called as a osmotic pressure. मग विद्यार्थ्यांनो आज आपण जी थर्ड colligative प्रॉपर्टी घेणार आहोत ती थर्ड colligative प्रॉपर्टी त्याचं टायटल तुमच्या समोर आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट त्याच्यात तुम्ही त्याचे पहिले त्याला सर्कल करतो बघा फ्रीजिंग पॉइंट. आपल्याला पहिले काय घ्यायचे डेफिनेशन घ्यायची म्हणून इथे टायटल दिले डेफिनेशन. काय म्हणतो फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन. आता फ्रीजिंग पॉइंट ची डेफिनेशन कॅरी आउट करत असताना दोन स्टेट मॅटरच्या लक्षात घ्यायचे. एक म्हणजे सॉलिड आणि दुसरी म्हणजे लिक्विड. फ्रीजिंग पॉइंट हा सॉलिड आणि लिक्विड मध्येच दर्शवला जातो. मग काय डेफिनेशन आहे फ्रीजिंग पॉइंटची ते आपण डिस्कस करणार आहोत. डेफिनेशन बघा the temperature at which liquid and solid are in the equilibrium. equilibrium म्हणतो तो equilibrium म्हणजे ज्यावेळेस लिक्विड आणि सॉलिड हे दोघं एकमेकांबरोबर इक्विलिब्रियम स्टेटला येतात त्यावेळेस लागणारं जे काही टेम्परेचर असतं ते टेम्परेचर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. त्याला काय म्हणतो त्याला फ्रीजिंग पॉइंट. परत एकदा डेफिनेशन समजून सांगतो. freezing point of liquid is a temperature. Freezing point of liquid is a temperature at which the liquid and solid are in a equilibrium, and to form the two phases it is called as a freezing point. त्याला काय म्हटलं गेलं फ्रीजिंग पॉइंट असं म्हटलं गेलंय. म्हणून फ्रीजिंग पॉइंटच्या डेफिनेशन मध्ये दोन स्टेट महत्त्वाचे आहेत. लिक्विड स्टेट आणि दुसरी स्टेट कुठली असते सॉलिड स्टेट. These are the definitions regarding the freezing point. Okay. मग डेफिनेशन जी झाली फ्रीजिंग पॉइंटची ती झाल्यानंतर आपल्याला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हा कन्सेप्ट बघायचा आहे. डिप्रेशन म्हणजे कमी, रिड्यूस, डिक्रीजेस. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कसं असतं ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण we take the one of the container, एक बीकर घेतला. त्या बीकर मध्ये मी आता सोल्युशन फॉर्म करतोय. सोल्युशन कसं फॉर्म होतं तुम्हाला माहिती आहे. सोल्युशन कंटेन द टू कॉम्पोनंट. वन इट इज अ सॉलिड, अनदर इज अ सॉल्व्हंट. एक काय असतो सॉलिड असतो आणि एक असतो सॉल्व्हंट असतो. पण ज्यावेळेस आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करत होतो, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करत असताना तुम्हाला माहिती आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इट डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल. इट डिपेंड अपॉन द aqueous solution which is used as a water for the preparation of the solution, and third one is that non-electrolyte solid particle. non-electrolyte solid particle जे असं आपण म्हणतो. what is by non-electrolyte? non-electrolyte म्हणजे non-electrolyte means that they do not conduct or migrate the current, ज्याच्यावरून करंट पास होत नाही किंवा जो इलेक्ट्रिसिटी चं वहन करत नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्याला म्हटलं गेलं नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स. मग ज्यावेळेस मी नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स घेतला तो नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स या सॉल्व्हंट मध्ये ऍड केला त्याच्यापासून काय तयार झालं सोल्युशन तयार झालं. काय तयार झालं त्याच्यापासून सोल्युशन तयार झालं. मग या सोल्युशन मध्ये कोण कोण आलं नॉन इलेक्ट्रोलाइट सॉल्यूट प्लस सॉल्व्हंट टू फॉर्म द solution. But when we consider the freezing point of pure solvent and freezing point of the solution at that time, ज्यावेळेस मी freezing point कशाचा घेतोय solute प्लस solvent त्याच्यापासून जो काही सोल्युशन तयार झालंय त्याचा, आणि freezing point कशाचा घेतोय pure solvent चा. पण त्यावेळेस लक्षात घ्या की freezing point कोणाचा जास्त असतो तर freezing point of the solvent, freezing point of the pure solvent, freezing point of pure solvent is
is represented by the symbol TF0. Represented symbol TF0. What do you mean by TF0? The TF0 is TF0 का असं बघा लक्ष द्या. TF0 is equal to freezing point of pure solvent. कोणता असतो तो? Pure solvent चा असतो. And what is the TF? The TF is a freezing point of solution. आता आपण डेफिनेशन बघायची. डिप्रेशन म्हणजे कमी झाला. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा कमी होतो. Why it is decreases? Because when we added the non-volatile solute to the solvent to form solution मध्ये ज्यावेळेस आपण सोल्युशन तयार करतो तो volatile solute, non-volatile solute, त्या non-volatile solute आणि solvent आपण एकत्र केलं त्याच्यापासून जे सोल्युशन तयार झालं त्याला आपण म्हटलंय सोल्युशन. त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी झाला का? की त्याच्यामध्ये non-volatile solute आपण त्याच्यामध्ये काय केलं? ऍड केलं. So what is the definition of depression in freezing point? The definition of depression in freezing point is that it is a difference. मतलब हा माइनस साइन म्हणजे डिफरन्स आहे. It is a difference between the freezing point of the pure solvent minus freezing point of the solution. Freezing point of the solution. म्हणून मी या फॉर्म्युल्याला काय करते? ब्रॅकेट करते. काय करते? ब्रॅकेट. म्हणून डेल्टा TF is equal to T0F. हा जो F असतो लक्षात घ्या. हा जो F असतो हा नेहमी स्मॉल असतो. कॅपिटल दाखवला जात नाही. म्हणून डेल्टा TF is equal to T0F minus TF, that is the freezing point of the pure solvent minus freezing point of the solution, and this difference is collectively called as the depression in the freezing point. It is called as a depression in the freezing point. So this formula is very important. Please also remember in mind that हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. तो तुम्ही लक्षातच ठेवायचा. ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही पहिल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सारखी आहे. कुठली? वेपर प्रेशर ऑफ फ्लोरिंग. त्या वेपर प्रेशर ऑफ फ्लोरिंग मध्ये पण बघितलं आपण वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. सिमिलरली हियर इज दॅट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हेंट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. So these are the definition regarding the depression in the freezing point. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस बघायचे. आता जसं आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचं कॉन्सिक्वेन्स पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक डायग्राम लागणार आहे. ते डायग्राम मी ड्रॉ करतोय. त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात आलं असेलच की फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय? The temperature at which liquid and solid are in the equilibrium. Then depression in freezing point. The depression in freezing point, that is the delta TF is equal to the difference between the freezing point of the pure solvent minus the freezing point of that solution. आता आपल्याला बघायचं पुढचं काय तर consequence of the freezing point. खाली लिहिलेलं टायटल ते वरती लिहितं टायटलने consequence of the freezing point. आता consequence आपल्याला बघायचे. आता consequence पाहत असताना आपण त्याची डायग्राम ड्रॉ करणार आहोत. ती डायग्राम लक्षात घ्या. ज्यास आपण consequence ड्रॉ करतोय त्यामध्ये we draw this diagram. Here is that temperature, here is that vapor pressure. First curve is AB. It is called as a solid solvent. It is called as a solid solvent. Another curve is that CD. Another curve is that CD. It is called as a liquid solvent. And third curve is that
TF0, here is a TF. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ केली. या डायग्राम जर बघितलं असेल तर या ऍक्सिसला काय दिलंय वेपर प्रेशर आणि ह्या ऍक्सिसला काय दिलंय टेम्परेचर. ओके, मग when we discussing the consequence of the freezing point means that what is the effect, consequence म्हणजे काय, what is the effect of the non-volatile solute when we add it to the solvent and to form the solution. कॉन्सिक्वेन्स मध्ये आपण बघायचं आपल्याला की ज्यावेळेस आपण नॉन व्होलाटाइल सोल्यूट घेतोय तो सॉल्व्हेंट मध्ये ऍड करतोय. सॉल्व्हेंट मध्ये ऍड केल्यानंतर जे काही सोल्युशन तयार होते ते सोल्युशन तयार झाल्यानंतर त्याचा फ्रीजिंग पॉइंट हा कमी का होतोय. व्हाय द डिक्रीज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, सो दॅट वी आर डिस्कसिंग द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फ्रीजिंग पॉइंट, सो दॅट टू अंडरस्टँड द कॉन्सिक्वेन्स ऑफ द depression in freezing point we have considered the three diagrams or three curves. First one it is called as the AB. पहिली कर्व काय दिली त्यांनी AB कर्व दिली. मग ही पहिली जी कर्व आहे ती आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तीन कर्व्स दिले आहेत. तीन कर्व दिले आहेत तीन. पहिली AB, these are the first curve. Second is that CD, these are the second, and third one is that EF. मग ह्या कर्व्स कशाचे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. द कर्व AB बघा इथे लक्ष द्या. AB ही जी कर्व्स आहे ती कर्व कशाची, इट इज द कर्व ऑफ द सॉलिड सॉल्व्हेंट. सॉलिड सॉल्व्हेंटची जी कर्व आहे त्याच्यानंतर व्हॉट इज द कर्व ऑफ द CD, दॅट इज द लिक्विड सॉल्व्हेंट. दॅट इज अ लिक्विड सॉल्व्हेंट. and what is the curve of EF, that is the solution. That is a solution. ह्या तीन कर्व लक्षात ठेवायचे बघा. आता एक आपण त्याचे डिस्कस करणार आहोत. आता पहिली जी कर्व AB, the curve AB and curve CD are intersect. curve AB and curve CD are intersect. कुठल्या पॉइंटला इंटरसेक्शन होतात ते ह्या पॉइंटला. ह्या पॉइंटला काय नाव दिले B. draw the perpendicular to this axis. इथून मी लंब टाकला टेम्परेचर ऍक्सिसला, त्याला नाव दिले TF0. काय नाव दिले त्याला TF0. मग याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार द कर्व AB and curve CD are intersected to the point. This point is a B and draw the perpendicular to the temperature axis. It is represented by the symbol T0F. T0F. मग लक्षात घ्या the curve AB it is the solid solvent and curve CD it is a liquid solvent. Both are in the equilibrium. Both are in the equilibrium. म्हणून त्याच्यासाठी ते असं म्हटलेलं आहे the curve AB and curve CD intersect point B. कुठे intersect होतात ते curve AB and curve CD are intersected at point B, and to give the equilibrium and this point is represented by the TF0. मग याच्यामध्ये काय झालं equilibrium establish झाली. You have to create the equilibrium and this equilibrium is represented by the symbol T0F. तसंच कर्व पुढचं घेतो मी आता बघा. कर्व EF and कर्व AB. ही जी कर्व आहे ही कर्व EF आणि ही कर्व AB हे कुठे इंटरसेक्शन करतायत ते इंटरसेक्शन ह्या पॉइंटला करतायत. बट वन थिंग इज रिमेंबर दॅट this point and this point is different. हा पॉइंट आणि हा पॉइंट कसा आहे डिफरंट आहे. this curve is intersected at point E. draw the perpendicular to this axis and it is represented by TF. कशाने रिप्रेझेंट केला तो TF ने रिप्रेझेंट केला. मग TF हा काय TF हा सुद्धा काय फ्रीजिंग पॉइंट आहे. तो फ्रीजिंग पॉइंट कोणाचा आला पण सोल्युशनचा. कोणाचा आला तो सोल्युशनचा आला. म्हणून तिथे आपल्याला असं म्हटलेलं आहे बघा की कर्व AB and curve EF. The curve AB is a solid solvent and curve EF is a solution. Are intersect to the this point E. This intersection point at which the AB and EF are at equilibrium. A, B आणि EF हे equilibrium establish करतात त्याच्यामध्ये आणि equilibrium
प्युअर सॉल्व्हंटसाठी जे काय आपण टेम्परेचर घेतलं ते कसं होतं TH0 अँड सोल्युशनसाठी काय घेतलं ते आपण ते TF. आता याच्यावरून जे मी कॅरी करतो इथे बघा कुठली व्हॅल्यू इक्वेटर असते. ज्यास मी इथे घेतलं 0 समजण्यासाठी सांगतो. इथे घेतलं 10, इथे घेतलं 20, इथे घेतलं 10, इथे घेतलं 20, इथे घेतलं 30. 10, 20, 30. आता मला सांगा कुठलं टेम्परेचर जास्त आहे. T0 is greater than TF means that the freezing point of the pure solvent is greater than that of the solution. This is the consequences of the freezing point depression in the freezing point. परत एकदा लक्षात घ्या, ज्यास आपण कॉन्सिक्वेन्स आपण डिस्कस करतोय त्या कॉन्सिक्वेन्स डिस्कस करत असताना आपण एक प्लॉट घेतला, एक ग्राफ घेतला. त्याच्यामध्ये एका ॲक्सिसला वेपर प्रेशर घेतलं, एका ॲक्सिसला आपण काय घेतलं टेम्परेचर घेतलं. त्याच्यानंतर 3 कर्व आपण कॅरी केला. कर्व AB, कर्व CD, कर्व EF, कर्व AB and curve CD. Curve AB is for the solid solvent, curve CD is for the liquid solvent. Both are in equilibrium and equilibrium is established and they are intersect to the point B. This P point is corresponding to temperature, so it is a T0F. Similarly, the curve EF and curve AB are intersect to each other at point E, not point B. हा intersection B ला होते, ते होतं तो E ला होते. It causes the equilibrium and the temperature is that TF. Means that this temperature, that is the temperature of the pure solvent is greater. Means that freezing point of the pure solvent is greater than that of the solution. Why such a condition is arises? Because of the non-volatile solute is added. So non-volatile solute add केल्यानंतर काय परिणाम झाला ते बघा. आता लक्षात घ्या. एक कंटेनर घेतलं मी, काय घेतलंय कंटेनर. या कंटेनरमध्ये लिक्विड घेतले आणि सॉल्व्हंट. ओके, आता ह्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये घेतलंय, त्याच्यामध्ये काय ऍड केलं मी आता सॉलिड पार्टिकल ऍड केले. पण नेचर कसं सॉलिड पार्टिकलचं नॉन व्होलाटाइल सॉलिड पार्टिकल. बिफोर ऍडिंग द नॉन व्होलाटाइल सॉलिड पार्टिकल द सॉल्व्हंट दे आर व्हेरी कम क्लोज टू इच अदर. ते एकमेकांच्या जवळ होते. त्याच्यामध्ये काय होतं दे कॉजेस द मॅक्सिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं होतं जास्त होतं. त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त होतं. म्हणजे दिस अँड दिस पार्टिकल आर व्हेरी क्लोज टू इच अदर means that they causes the maximum force of attraction. Maximum force of attraction causes when non-volatile solute is add केलं. non-volatile solute add केलं. बघा हे जे डॅश दाखवले तुम्ही सॉल्व्हंटचे ते कोणाचे सॉल्व्हंटचे, पण याच्यामध्ये मी काय ऍड केलं आता सॉलिड पार्टिकल ऍड केलं. त्याचं नेचर कसे नॉन व्होलाटाइल. नॉन व्होलाटाइल सॉलिड पार्टिकल ऍड केल्यानंतर द इंटरॅक्शन between this and this is a maximum or minimum? It is obviously minimum. Interaction कशी असते त्याच्यामध्ये minimum, and the interaction is minimum means that freezing point is increasing or decreasing? Obviously it is a decreasing. म्हणजे नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकल्यानंतर याच्यामध्ये असणारी इंटरॅक्शन कमी झाली आणि इंटरॅक्शन कमी झाल्यावर त्याचा फ्रीजिंग पॉइंट काय झाला. टू डिक्रीज द फ्रीजिंग पॉइंट when non-volatile solute is added to it at a time the freezing point goes decreasing. These are the consequences of the depression in freezing point. त्याच्यानंतर आपल्याला जे पुढचं जे टायटल तयारी करायचे ते टायटल लक्षात घ्या. आता ते टायटल असं दिलं त्यांनी की फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, freezing point depression and concentration of the molar mass of solute. आता आपल्याला फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आणि मोलार मास ऑफ सोल्यूटचं रिलेशन डेव्हलप करायचं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आत्ताच आपण बघितलं डेल्टा TF, that is the depression in freezing point. Depression in freezing point is equal to T0F
minus Tm is directly proportional to small m, not capital M. Depression in freezing point is directly proportional to the small m. What is the small m? It is a molality. It is a molality. Molality ची definition कशी बघा? Number of moles of solid divided by their molar mass. Molar mass and solvent in 1000 kilogram. क्या 1 kilogram? जो आपण लिहू शकतो. ही डेफिनेशन किती आपल्याला झालेली आहे? Small m, number of moles of solid divided by molar mass into the solvent in 1 kilogram. ते आपल्याला नंतर लागणार आहे. मग हे डेरिव्हेशन सिम्प्लिफिकेशन केलं कसं आलं? डेल्टा TF is equal to K pi लगत m into small m into small m. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये तीन जे सिम्बॉल आहे त्याचं मी सांगतोय डेल्टा TF it is called as depression freezing point. Kf it is called as a freezing point constant. It is called as a freezing point constant. म्हणजेच त्याला आपण Kf म्हणतोय किंवा त्याला म्हणतो दुसरा शब्द कायरोस्कोपिक कॉन्स्टंट. काय म्हणतो त्याला बघा फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा त्याला म्हणतंय कायरोस्कोपिक कॉन्स्टंट. काय म्हणतो त्याला कायरोस्कोपिक कॉन्स्टंट. मग हे दोन वाक्य लक्षात घ्या. Kf is called as a freezing point constant and it is also called as a gyroscopic constant. आता लक्षात घ्या मला Kf ची डेफिनेशन कॅरी करायची पण मी त्याच्या अगोदर हे असं लिहिते डेल्टा Tf is equal to Kf. मग आता सांगा बरं हे कसं कॅरी झालं? डेल्टा Tf is equal to Kf म्हणजेच काय लिहिलं मी स्मॉल m ची व्हॅल्यू काय घेतली 1 घेतली. काय घेतली 1 घेतली म्हणजे मोलॅलिटीची व्हॅल्यू किती घेतली 1. मग त्याच्यावरून मला कायरोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंटची डेफिनेशन करता येऊ शकते. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द फ्रीजिंग पॉइंट? द फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट or gyroscopic constant is equal to the or is the depression freezing point when केव्हा when the molality is equal to 1. ज्यावेळेस m ची किंमत आपण 1 घेतली m ची किंमत 1 घेतल्यानंतर ऑब्वियसली kf ची व्हॅल्यू बरोबर काय आली? डेल्टा kf आली. काय ची व्हॅल्यू? डेल्टा kf आली. म्हणून तिथे असं म्हटलंय if the small m is equal to 1 जर स्मॉल m ची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर डेल्टा kf इज ऑब्वियसली काय आलं? kf आलं. आता याच्यावर आपल्याला त्याचं काय बघायचं? युनिट बघायचं. काय बघायचं त्याचं? युनिट. आता युनिट लक्षात घ्या. हे पुस्तक मी व्हॉट इज द युनिट ऑफ द डेल्टा? हे बघा आता आपल्याला युनिट कसं कॅल्क्युलेट करायचंय. फिलिंग द ब्लँकसाठी याच्यावर प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता असू शकते युनिटवर. मग फॉर्म्युला काय तुमच्या समोर? डेल्टा Tf is equal to Kb into m. आपल्याला कशाचं युनिट काढायचंय? कायरोस्कोपिक कॉन्स्टंटचं किंवा फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंटचं युनिट काढायचं. फॉर्म्युला मी कन्वर्ट केला. Kb is equal to डेल्टा Tf divided by m. आता डेल्टा Tf आहे म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर आहे. टेम्परेचर कशात मोजलं जातं? केल्विन मध्ये. टेम्परेचर कशामध्ये मोजलं जातं? केल्विन मध्ये. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ द मोलॅलिटी? द युनिट ऑफ
द फ्रीजिंग पॉइंट हे आपल्याला घ्यायचं आता कॅरी करायचंय. ओके, सो वी आर डिस्कसिंग वन बाय वन. आता एक आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला W1 W2 हे काय असेल ते समजून घ्या. W1 आणि W2 1 हा सिम्बॉल W1 असेल, X1 असेल, N1 असेल ते सॉल्व्हंटसाठी वापरले जातात. बघा लक्षात घ्या. 1 वेट ऑफ सोल्यूट W1, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट X1, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N1. मग सॉल्व आपल्याला ज्यास आपण कॅरी करतोय लक्षात घ्या. W1 ज्यास आपण कॅरी करतोय तिथे लिहिताना आपण असं लिहितोय वेट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटसाठी आपण काय म्हटलं W1 वापरतो. इथे लिहिलंय वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम काय लिहिलंय W2. म्हणजे 1 हा सिम्बॉल कशासाठी आला फक्त सॉल्व्हंटसाठी आणि 2 हा सिम्बॉल कशासाठी आला सोल्यूटसाठी. आता लक्षात घ्या इकडे हे ज्यास आपण कॅरी करतो W1 वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू 1000. ओके, मग त्यास वेट ऑफ द सोल्यूट आपल्याला काढायचं आहे. म्हणून काय घेतलं x ग्रॅम घेतलं. काय घेतला x ग्रॅम. आता तुमच्या समोर 4 फॅक्टर बघा 1 2 3 4. 4 पैकी 3 गोष्टींची किंमत माहिती, चौथ्या गोष्टींची किंमत काढता येते. म्हणजे x बरोबर काय आलं x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे त्याला W2 into 1000 डिवाइडेड बाय काय आला W1 आला. काय आला W1. म्हणजे असं आपण m ची किंमत काढतो स्मॉल m ची. स्मॉल m ची किंमत काढता येईल म्हणून इथे फॉर्म्युला दिलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्मॉल m? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय द मोलार मास इनटू द सॉल्व्हंट इन 1000. ओके, मग आता ज्यास मला m ची किंमत काढायची तर m ची किंमत काढत असताना इथे फक्त काय लिहायचं राहिलं आपल्याला आता मोलार मास. काय लिहायचं राहिलंय मोलार मास. म्हणजे m ची किंमत बघा काय आली स्मॉल m ची W2 upon W1 into 1000 upon M2. 1000 upon काय आली M2. हे समजलं का लक्षात घ्या. परत W1 कशासाठी W1 is the weight of solvent, W2 कशासाठी weight of solid. मग आता W1 is equal to काय घेतलं 1000 आणि W2 साठी काय घेतलं x ग्रॅम. मग x ग्रॅम कसा काढणार x ची व्हॅल्यू कशी काढली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून W2 into 1000 divided by W1. आणि मला मोलॅलिटीची किंमत काढायची. मोलॅलिटीची किंमत काढायची असताना त्याला करस्पॉन्डन्स काय घेतलं मी मोलार मास घेतलं. काय घेतलं मी मोलार मास घेतलं. मग ह्या मोलार मासची किंमत आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकू. इक्वेशन नंबर 1 तुम्हाला माहिती आहे ते कुठे बघा आपण असं लिहिलं होतं बघा इक्वेशन नंबर 1 डेल्टा TF इज इक्वल टू KB इनटू स्मॉल m. इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं. याच्यामध्ये काय म्हणतो इक्वेशन नंबर 1 पुटिंग द व्हॅल्यू ऑफ स्मॉल m, पुटिंग व्हॅल्यू ऑफ स्मॉल m and the molality we obtain that delta TF is equal to KB. What is the value of m? The value of m is W2 upon W1 into 1000 divided by M2. पण आपलं टायटल काय आहे त्याचं टायटल डिटर्मिनेशन ऑफ द मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजे आपल्याला M2 ची किंमत काढायची. फॉर्म्युला कन्वर्ट केला M2 is equal to मोलार मास ऑफ सोल्यूट is equal to कसं काढलं बघा तो आपण लक्षात घ्या ना डेल्टा TF into W1 into M2 is equal to KB W2 into 1000. आता आपल्याला फक्त M2 काढायचे. इथे मल्टिप्लिकेशन नाही तिकडे जाणार काय डिव्हायडेशनला. म्हणजे M2 is equal to काय KB W2 1000 divided by delta TF into W1. These are the mathematical expression of the determination of the molar mass of solute by using the freezing point. By using the freezing point. So in today's lecture we are discussing this. परत एकदा हे लक्षात येत असेल तर बघा हे मी weight of solvent 1000 घेतलं, weight of solute x ग्रॅम घेतलं आणि त्याच्यावर x ची किंमत काढली W2 into 1000 divided by
जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती डिस्कस करणार आहोत.